हे चांगला प्रश्न आहे. शेवटी बघा आपण पोलीस विभागामध्ये काम करत असताना अर्थातच कठीण परिस्थितींना सामोरं जाऊन हे काम करावं लागत असतं. आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेची सेवा करण्याकरिता अनेक गोष्टींना तिथे सहन करावं लागत असतात. परंतु तरीसुद्धा या सगळ्या अडचणींवरती मात करून आमच्या पोलीस कर्मचारी तिथे मेहनतीने काम करत असतात आणि त्यांच्या मेहनतीबद्दल किंवा त्यांच्या ह्या कठोरताबद्दल कुठेही कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही. अर्थातच एक जेव्हा बदलीची मागणी येत असते किंवा बदल्या करत असताना आमचा प्रयत्न असतो की त्यांना जास्तीत जास्त घराजवळ राहू द्यावं. कारण शेवटी जर का पॉझिटिव्ह माइंडसेट असेल, एक चांगलं वातावरण मध्ये जर का ते नोकरी करत असेल तर त्यांना नोकरी करण्यामध्ये देखील त्यांचा रस येतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन ते काम करत असतात. म्हणून आपला प्रश्न रास्त आहे. जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो की ज्यांनी ज्या विभागामध्ये बदली मागितलेली आहे त्या ठिकाणी बदली द्यावी. पण 100% कधी कधी शक्यही होत नाही, परंतु प्रयत्न नक्कीच आमचा असतो. आज मात्र ज्या काही ह्या निमित्ताने आलेलो असताना समस्या देखील जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस कर्मचारी ज्या तत्परतेने काम करतायत, अगदी रात्रीची गस्त देखील 3-3, 4-6 वाजेपर्यंत आमच्या पोलीस कर्मचारी तिथे घालत असतात. दामिनी पथक असू द्या किंवा अन्य आपली जी पथकं महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, ह्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या महिला पोलीस कर्मचारी ज्या मेहनतीने आज सेवा देत आहेत, तर मला वाटतं आजचा हा दिवस एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत घालवण्यासाठी आज त्यांनी मला संधी खऱ्या अर्थाने दिलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.